सो आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत असताना कोणत्या प्रकारे आपण टाईम फ्रेम सिलेक्ट केली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट जास्त होऊ शकतो किंवा असा कोणता करेक्ट वे आहे की ज्याचं टाईम फ्रेम आपण यूज करून आपण मार्केटमधून कंटिन्युअसली प्रॉफिट घेऊ शकतो. सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. माय नेम इज अक्षय, आय एम टू ट्रेडिंग एफएक्स फॅमिली. तर वेळ न घालवता ही व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात आणि समजून घेऊयात की नक्की कोणती टाईम फ्रेम तुमच्यासाठी बेस्ट आहे. सर्वात अगोदर टाइम फ्रेम चूज करताना आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे की आपण नक्की कोणत्या प्रकारचे ट्रेडर आहोत. जर तुम्ही स्कॅल्पर आहात तर त्यासाठी वेगळी टाइम फ्रेम आपण चूज केली पाहिजे, आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडर आहात किंवा मग तुम्ही जर होल्डिंग वाले किंवा पेशन्स वाले जर ट्रेडर आहात तर त्यासाठी आपल्याला डिफरंट टाइम फ्रेम यूज करायची आहे. आपण स्कॅल्पर असेल तर मग आपल्याला स्कॅल्पिंग करण्यासाठी 5 मिनिट टाइम फ्रेम आणि 15 मिनिट टाइम फ्रेमचा आपल्याला वापर केला पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला ट्रेडिंग केलं पाहिजे. आता दुसरं पॉईंट म्हणजे स्कॅल्पिंग करत असताना आपण तो ट्रेड किती वेळ होल्ड केला पाहिजे ते आपण पाहून घेऊयात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपण चार्टवरती आल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की जर समजा 5 मिनिट टाइम फ्रेमवरती किंवा 15 मिनिट टाइम फ्रेमवरती आपल्याला जर समजा ट्रेड घ्यायचा असेल, राईट, तर आता फॉर एक्झाम्पल इथे 5 मिनिट टाइम फ्रेमवरती एक काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न झालेला. सो याचा ब्रेकआउट आहे, तर रिट्रेसमेंटला जर समजा तुम्ही जर एंट्री केली तर आपल्याला ॲटलिस्ट एका तासाच्या आतमध्ये किंवा 30 मिनिटाच्या आतमध्ये आपला जो ट्रेड आहे तो स्कॅल्पिंग ट्रेड आपण बुक केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण जास्त होल्डिंगमध्ये नाही राहिलं पाहिजे, कारण स्कॅल्पिंगमध्ये काय होतं की आपण एकतर क्वांटिटी जी आहे किंवा लॉट साईज जी आहे ती आपण लॉट साईज हेवी लॉट साईज घेतो, राईट. त्याच्यामुळे आपलं काय होतं की नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की एक 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या अगोदर म्हणजे 30 मिनिटाच्या टायमिंगच्या आतमध्ये ट्रेड घेतल्याच्या नंतर 30 मिनिटाच्या अगोदर जर समजा आपल्याला आपल्या डायरेक्शनमध्ये जर ट्रेड गेला असेल तर मग कॉस्ट टू कॉस्ट असेल लावून तुम्हाला जर तो कॅरी करायचा असेल लॉंग टार्गेटसाठी तरी सुद्धा तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्हाला जर स्कॅल्पिंगमध्ये स्मॉल छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत ते घेऊन लगेच पटकन बाहेर निघायचं आहे. सो अशा प्रकारे आपल्याला मग स्कॅल्पिंगमध्ये जे काही ट्रेड आहे किंवा त्याचा जो होल्डिंग पिरियड आहे तो आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त नुकसान पण होणार नाही आणि आपल्याला कंटिन्युअसली प्रॉफिट पण होऊ शकतो. इन केस जर समजा आपलं लॉसमध्ये जर पोझिशन गेली तरी सुद्धा आपल्याला काय करायचं की एकतर आपला स्पेसिफिक एसएल आपला असला पाहिजे, आणि जरी एसएल नसेल तरी सुद्धा आपल्याला 15 मिनिट टू 30 मिनिटच्या आतमध्ये आपल्याला ट्रेड जो आहे तो स्कॅल्पिंगचा एक्झिट करायचा आहे. कारण त्याच्यानंतर हाय प्रोबॅबिलिटी असते की मार्केटमध्ये एक तर रिव्हर्स तरी होतं स्मॉलर टाइम फ्रेमवरती किंवा मग ट्रेंड पण कंटिन्यू होतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की एकतर 30 मिनिटाच्या आतमध्ये बाईंग साईडला म्हणजे प्रॉफिटमध्ये असताना ट्राय करा की बुक करण्याचा किंवा पार्शली बुक करा. अदरवाईज तुम्ही जर लॉजिंगमध्ये असाल, लॉस पोझिशनमध्ये जर असाल तर तुम्हाला 30 मिनिटच्या अगोदर तुमचा जो काही ट्रेड आहे तो पूर्णपणे एक्झिट करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेफमध्ये एकदम आपण ट्रेडिंग करू शकतो. आता मी तर तुम्हाला प्रेफर करेल की जर आपल्याला कंटिन्युअसली प्रॉफिट करायचं असेल किंवा जर एक फॉरेक्समध्ये कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी तुम्हाला जर ठेवायची असेल तर बेस्ट टाइम फ्रेम असेल ती म्हणजे 1 आवर टाइम फ्रेम, 4 आवर टाइम फ्रेम आणि 30 मिनिट टाइम फ्रेम. सो या 3 टाइम फ्रेमवरती अनालिसिस करून आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट घेऊ शकतो. कारण स्मॉलर टाइम फ्रेमवरती आपल्याला लिक्विडिटी असेल किंवा व्हॉल्यूम असेल तो एक्झॅक्ट आपल्याला समजत नाही. भरपूर वेळ आपलं काय होतं की ट्रॅप होण्याची शक्यता खूप असते आपण त्याच्यामध्ये लो व्हॉल्यूममध्ये. परंतु हायर टाइम फ्रेमवरती जर आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल आता 1 आवर टाइम फ्रेमवरती जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला गोल्डमध्ये जर पाहायचं झालं तर इथं क्लिअरली आपल्याला दिसतंय कोणतं पण काही पण असू द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा इथे शूटिंग स्टार झालं तर मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. अदरवाईज इथे बिअरिश इनगल्फिंग झालं, राईट. बिअरिश इनगल्फिंग झाल्यानंतर मार्केट ॲटलीस्ट इथपर्यंत तरी आलं. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही टार्गेट्स आहेत ते पण अचीव्ह झाले. प्लस ट्रेलिंग असेल जर तुम्ही यूज केलं असतं तर डाऊन साईडला न्यूजची ही कॅन्डल होती. सो ती न्यूजची नव्हती. सो ही सुद्धा कॅन्डल जी आहे ती आपल्याला कॅप्चर करता आली असती ट्रेलिंग असेल घेऊन. सो त्याच्यामुळे हायर टाइम फ्रेमवरती जर आपण काम केलं तर ॲक्युरेसी आपल्याला नेक्स्ट लेवलला येते. आता त्याच्याच म्हणजे त्याच साईडला बाईंग समजा आपण 1 आवर टाइम फ्रेमच्या ह्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर इथे तुम्हाला बघायला भेटेल की एक डोजी आणि एक हॅमर टाईप कॅन्डल झालेली आहे, ठीक आहे. किंवा दोन्ही पण तुम्ही डोजी टाईप कॅन्डल बोलू शकता. जर बॉटमला झालं किंवा सपोर्टला झालं तर मार्केट वरती जातं हे आपल्याला माहिती आहे. सो त्यामुळे त्याचा हाय क्रॉस केल्यानंतर आहे ना आपण इथं पाहू शकतो की एवढी अपसाईडला रॅली जी आहे ती पॉसिबल झालेली आहे, राईट. एवढी अपसाईडला रॅली पॉसिबल झालेली आहे. त्याच्यामुळे हायर टाइम फ्रेमवरती ॲटलीस्ट कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जरी तुम्ही ट्रेडिंग केलं तरी सुद्धा तुम्हाला मोठे मोठे टार्गेट जे आहेत ते होल्डिंगमध्ये भेटू शकतात. फॉर एक्झाम्पल आता इथे बिअरिश इनगल्फिंग पॅटर्न झाला ट्रेंड लाईनच्या रिजेक्शनला, राईट. ट्रेंड लाईनला बिअरिश इनगल्फिंग पॅटर्न झाला. मग आता इथे झाल्यानंतर डाऊन साईडला एवढं मोठं टार्गेट भेटलं. आपला एसएल जो राहील तो एसएल याच्या वरती राहील. याच्यामध्ये काय फक्त याच्यामध्ये पेशन्स आहेत. कारण हायर टाइम फ्रेमवरती आपण काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचा आपला जो होल्डिंग पिरियड असतो तो त्याच टाइम फ्रेमच्या हिशोबाने असला पाहिजे. कारण आपण एकतर हायर टाइम फ्रेम म्हणजे 1 आवर टाइम फ्रेमवरती अनालिसिस करून आपण ट्रेड घेतो.
मग त्याच्याच पट्टीमध्ये आपल्याला बघायचं आहे की नेक्स्ट कॅन्डल समजा जे आहेत, आता समजा तुम्ही या कॅन्डलच्या ब्रेकडाऊनला समजा जर तुम्ही ट्रेड घेतलेला आहे, तर त्या केसमध्ये काय की ही कॅन्डल जी आहे ती कशा प्रकारे क्लोज होते ही इम्पॉर्टंट आहे. देन त्याच्या नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती क्लोज कधी होतीये, किती टायमिंग नंतर होतीये किंवा कशी होतीये, या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतरची कॅन्डल कशी क्लोज होते, त्याच्यानंतर मग जे काय आहे त्या कॅन्डलच्या वरती आपण जरी ट्रेलिंग एसएल जरी आपण यूज केला तरी सुद्धा आपल्याला कंटिन्युअसली डाऊन साईडला एक मोठी रॅली कॅप्चर करता येऊ शकते. आणि जी की स्कॅल्पिंगमध्ये एवढं कंटिन्युअसली म्हणजे कन्सिस्टन्सी प्रॉफिट नाही होत स्कॅल्पिंगमध्ये, फॉरेक्समध्ये. सो त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे जर ट्रेंड किंवा अशा प्रकारे जर मुवमेंट कॅप्चर करायला शिकलात, तेवढे पेशन्स लेवल तुमच्यामध्ये जर आली, तर मग तुम्ही इझिली फॉरेक्समधून पैसे कमवू शकता. आणि आपल्याला एक काम करायचं, 4 आवर टाइम फ्रेम आणि 1 आवर टाइम फ्रेमवरती अनालिसिस करून तुम्ही जर समजा 30 मिनिट टाइम फ्रेमवरती शिफ्ट झाला तर तुम्हाला छान प्रकारे व्हॉल्यूम पण दिसेल आणि प्लस तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न पण असे शो होतील की जर समजा हायर लोला मार्केट असेल, आपल्याला तिथं बाईंगची अपॉर्च्युनिटी आहे, मग तिथं आपल्याला कोणतं तरी हॅमर वगैरे दिसेल किंवा मॉर्निंग स्टार दिसेल किंवा बुलिश इनगल्फिंग दिसेल, असे कोणते पण जे बुलिश सिग्नल आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न ते तिथे शो होताना दिसतील. त्याच्यामुळे तुमचा एसएल जो राहील तो एकदम छोटा राहील आणि पूर्ण रॅली तुम्हाला कॅप्चर करता येऊ शकते. आणि अगेन मी रिपीट करेल की हायर टाइम फ्रेमवरती जर आपण काम करत आहोत, 4 आवर टाइम फ्रेम आणि 1 आवर टाइम फ्रेमवरती जर आपण काम करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपले पेशन्स लेवल किंवा होल्डिंगचे जे आपले पेशन्स आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असले पाहिजेत, तरच आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट होऊ शकतो. अदरवाईज आपल्याला प्रॉफिट होऊ शकत नाही. कारण हायर टाइम फ्रेमवरती काम करत असताना ना त्याची मुवमेंट जी आहे ती आपण हायर टाइम फ्रेमवरती कॅप्चर करतो. त्याच्यामुळे कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर आपण जज करू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की कॅन्डल जी आहे ती वरती जाते, इथपर्यंत गेलेली असते, मग आपल्याला वाटतं की बुलिश कॅन्डल आहे आणि सडनली डायरेक्ट डाऊनफॉल येतो आणि कॅन्डल क्लोज होते. मग क्लोज झाल्यानंतर जो व्हॉल्यूम आहे मार्केटमध्ये ते कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर येतो. ठीक आहे, जे स्मार्ट ट्रेडर्स आहेत ते एंटर कुठं होतात, कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर. कारण याच्यामध्ये क्लिअरली व्हॉल्यूम आपल्याला दिसतो, याच्यामध्ये कोणतंही मॅनिप्युलेशन आपल्याला दिसत नाही की अप गेला डाऊन गेला हे काय दिसत नाही, राईट. त्याच्यामुळे कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर प्रत्येक कॅन्डलला जज करा. त्याच्यानंतरची कॅन्डल आहे ती क्लोज झाल्यानंतर आपल्याला जो ट्रेड आहे तो प्रॉफिटमध्ये आपल्याला कॅरी करायचा आहे किंवा आपल्याला जे काय आहे ते टार्गेट बुक करायचे, हे आपल्याला ऑटोमॅटिकली आयडिया येऊन जाईल. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, फक्त त्याचा यूज करून चांगले पैसे कमवा. प्लस जर तुम्ही नवीन असाल फॉरेक्समध्ये, तुम्हाला जर कोणता प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर तुम्ही काहीही टेन्शन न घेता आपल्या चॅनलवरती सगळ्या काही मराठीमध्ये व्हिडिओज अपलोड आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला गायडन्स भेटेल त्यातून आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो पण करू शकता. आणि तरीही तुम्हाला जर काही जास्त डाऊट वगैरे काही येत असेल किंवा प्रॉब्लेम वगैरे काही येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला इथे साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत असेल नंबर व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण नक्कीच तुम्हाला मदत करूयात. आणि जर ही व्हिडिओ आवडली असल्यास प्लीज व्हिडिओ लाईक करा. जर तुमचे काही अजूनही डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. दुसऱ्या कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड करूयात. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जे फॉरेक्समध्ये आता काम करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची आयडिया येत नाही, जे आपले मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून अपकमिंग डेजमध्ये आपण जे काही व्हिडिओज किंवा स्ट्रीम्स करतो डेली आपण, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती येऊन जाईल. सो दॅट्स इट फॉर द डे. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा स्ट्रीममध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, हॅव अ प्रॉफिटेबल डे, बाय.